तरुण भारत नागपूर. आज जागतिक चिमणी दिवस. चिमणीच्या संवर्धनाचं महत्त्व काय आहे? फक्त खाऊ आणि पाणी ठेवलं तर चिमण्या टिकतील का? डिजिटल तरुण भारतच्या टीमशी बोलताना ज्येष्ठ पक्षीतज्ञ गोपाळराव ठोसर यांनी या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत. चला तर ऐकूया. तर हा जो जागतिक चिमणी दिवस आहे आणि माझ्याकडे चिमण्यांची व्यवस्था गेल्या 30 वर्षापासून आहे. पण आता तुम्हाला मी नेस दाखवले, घरटे दाखवले, पाण्याची सोय आहे, खायला पण असतं. आणि लोक जेव्हा चिमण्यांबद्दल ओरडत होते, अरे आमच्या भागातल्या चिमण्या कमी झाल्या, आमच्याकडे दिसतच नाही, तेव्हा मी अभिमानाने हे सांगत असे, माझ्याकडे या. खूप चिमण्यांची गर्दी राहायची इथे. उन्हाळ्यात तर इथे म्हणजे असेंब्लीच राहायची त्यांची. मग ते इथे सावली आहे, झाडं गिडं आहे, मस्त बसायचं आणि कूलरचं पाणी, हेही पाणी म्हणजे आंघोळीलाही हे सगळं असायचं. तर जगात मला वाटते हा चिमणी एक असा पक्षी आहे जो मनुष्याची फार पूर्वीपासून जुळलेला आहे. म्हणजे जिथे जिथे मनुष्य वस्ती, आपल्या भारतातच नाही, अख्ख्या जगात तिथे चिमणी दिसते. म्हणजे ते इतकं असोसिएशन आहे की आपल्या घरचा मेंबर सारखाच तो राहतो. आणि मग त्याच्या गरजा काय खायच्या, तर तो ओमनिवोरस आहे. म्हणजे किडेही खातो, धान्यही खातो, अळ्याही खातो, फळं खातो, नंतर पराग पण तो खातो फुलांमधलं, असा तो आहे. आणि पूर्वी आता जे खेडेपाडे होते तिथे वळचणीला वगैरे त्यांना घरटी करायला भरपूर जागा राहायची. मग मध्ये कसं एकूण पेपरमध्ये किंवा मीडियामध्ये हा विषय चर्चेला येऊ लागला की चिमण्यांना नेस्टिंगसाठी आम्ही जागाच ठेवली नाही, मग ते कुठे घरटे करतील, सिमेंटची घरं झाली, मग त्यांना कुठे चिमणी घरट्या करता येत नाही. पूर्वी पंख्यामध्ये करायचे, पंख्याच्या वरच्या व्हायच्या, म्हणजे आपण फेकलं तरी ते पुन्हा येऊन करायचे. ट्यूबलाईटमध्ये तिथे करायचे त्याच्यावर. तिथून त्यानंतर बाहेर आल्या, म्हणजे घरात आता क्वचितच कुणाकडे घरात त्या बाहेर आल्या. तर बाहेर मग पुरेच लोकांनी मग आर्टिफिशियल नेस्ट लावले. मग पाण्याची सोय करा, मग त्यांना काही खायला द्या. हे सगळं नेहमी मीडियामध्ये येतं आणि बऱ्याच ठिकाणी याच्याबद्दल चर्चा होते. आता हे जे आहे, पाण्याव्यतिरिक्त चिमणीची आणखी एक गरज आहे, तिला डस्ट बाथ पाहिजे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, साधारणतः भुरभुरीत जिथे माती आहे तिथे पक्षी अशी अंग घालतात आपलं टीक रिमूव्ह करण्यासाठी. त्या जागा गेल्या. म्हणजे आता घरात तुमच्या नुसते पाणी ठेवून आणि खाद्य ठेवून काही होत नाही. आता तुम्ही जे मगा म्हणाले की चिमणी पाहायचं तर खेड्यात जावं लागतं. मग आताही जिथे झोपडपट्ट्या आहेत तिथे चिमण्या दिसतात. म्हणजे जिथे कचरा वगैरे थोडासा असा आहे, माती आहे, तिथे दिसतात. ओपन ग्राउंड जिथे आहेत, म्हणजे अनडिस्टर्ब ओपन ग्राउंड, तिथे चिमण्या भरपूर दिसतात. म्हणजे आता माझ्या ग्राउंडमध्ये इथे हे जे समोरचं ग्राउंड आहे हे प्ले ग्राउंड म्हणून आहे. याच्या आधी तिथे गवत वाढायचं आणि चिमण्यांची तिथे गर्दी राहायची. म्हणजे तुमच्या इथे पाणी वगैरे पिलं, तुमच्या इथे घरटंही केले की तिथे जाऊन त्या फिडिंगही वगैरे करायच्या. आता तेही झालं साफ, त्यामुळे तिथेही चिमण्या आता काही दिसत नाही. चिमणीचा असा सीझन नसतो, म्हणजे बाकीच्या पक्ष्यांचा जसं मार्चमध्ये घरटी करतात वगैरे, वर्षभर घरटे करतात ते. तर त्यात दरवर्षी एक झालं की नंतर थोड्या दिवसांनी दुसरं घरटं, ते घरटं वापरल्या जायचं. बाकीचेही वापरल्या जायचे, पण मॅक्झिमम ते मात्र वापरल्या जायचे. आणि त्याच्यासाठी मी नेस्टिंग मटेरियलही ठेवलं इथे. हा ताग दिसतोय याच्या लेटर बॉक्सवर ताग आहे की नाही, त्याचं मी बरंच विकत आणलं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत असतो. म्हणजे त्यांना घरट्यासाठी ते ताग पाहिजे घेऊन जातात. आता मागच्या वर्षी झालं काय की इथे ते चिमण्यांची 3 बच्चे होते. म्हणजे नेहमीप्रमाणे ते एकीचं बाळंतपण झालं, 3 बच्चे झाले आणि तिचं फिडिंगही चालू होतं, म्हणजे त्याला भरवणं आहे.
2 ब्राह्मिणी मैना, ब्राह्मणी म्हणजे ब्लॅक हेडेड मैना, तुम्ही पाहिले आपल्या घरच्या मेंबरच आहे तो. त्या 2 इतक्या ॲग्रेसिव्ह झाल्या की ती चिमणी घरट्यापाशी गेली की तिच्यावर अटॅक करायचे. आणि एवढ्यावरच नाही थांबल्या, तर त्यातले पिलं बाहेर काढून मारले त्यांनी. म्हणजे त्या घरट्यातले 3 छोटे छोटे पिलं इथं असे पडलेले. बरं, ती जेव्हा घरट्याकडे अटॅक करायला जायची तेव्हा आम्ही साधारणतः असं म्हणतो की निसर्गात म्हणजे प्रेक्षक राहा, स्पर्धक होऊ नका. म्हणजे मग हट 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 म्हणून आता तिचं ते निसर्गाची सायकल आहे. त्यामुळे त्या मैनाला आम्ही पहिले हाकलण्याचा प्रयत्न केला, पण ते चालूच होतं. आणि जेव्हा ते बच्चे मेले त्या दिवशीपासून इथे चिमण्यांनी घरटं करणं सोडलं. आणि आता माझ्या घरात म्हणजे आत्ताची मी सांगितलं की पूर्वी मी अभिमानाने सांगायचं, लोक जेव्हा ओरडायचे ना बाकीकडे, म्हणजे जेव्हा 2-3 वर्षापूर्वी चिमणी वाचवा ही मोहीम आली आणि लोक ओरडायचे, तेव्हा मी मारे अभिमानाने माझ्या घरी आलो, मला भरपूर चिमण्या दाखवतो. पण आता माझ्याही घरी चिमण्यांची संख्या कमी झाली. मग इथे आणि त्याचे आणखी एक कारण म्हणजे काही कुठलं कारण आहे हे आता शास्त्रज्ञांनी याच्यावर बराचसा विचार करण्याची गरज आहे. हे घर आत्ता झालं मागच्या वर्षी आणि 1-1.5 वर्षभर इथे कन्स्ट्रक्शनचा ते कटरचा आवाज ते चालू राहायचं. मग त्या आवाजाने त्या थोडासा डिस्टर्ब होत असेल कदाचित. मग लगेच हे बाजूचं घर, या घराचं रिनोव्हेशन केलं त्यांनी आणि जवळजवळ 6-7 महिने झाले इथेही भरपूर आवाज. तर आमच्या ड्रायव्हरचं मत आहे की साहेब आवाजामुळे चिमण्या गेल्या, पण आवाजामुळेच गेल्या याच्यासाठी आपल्याला सायंटिफिक हे पाहिजे नाही का, प्रूफ म्हणजे असं की तसं तर मग गाड्या जातात येऊ जातात, त्या आवाजाने चिमण्या असे डिस्टर्ब नाही होत, कारण मनुष्याशी जुळलेलं आहे. तर मनुष्य जे आवाज करतो ते त्यांना हे आहे. मग हे वेगळे आवाज आहे का, हा एक भाग. आणि दुसरा रेडिएशन हा मात्र निश्चित भाग आहे. म्हणजे आता आपण 3G मग 4G मग 5G हे रेडिएशन कमकुवत पक्ष्यांना नक्कीच घातक असावं. कारण बरेच ठिकाणी आपण इतके पक्षी मरून पडले, असं पडलं हे वाचतो आणि नंतर आपण असंच लागतो त्यांना पाणी मिळालं नसेल, उन्हामुळे मेले असतील वगैरे असं लेबल लावून आपण मोकळं होतो. पण मग हा रेडिएशनचा भाग आहे, कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सुरू होऊन राहिली, टॉवर खूप होऊन राहिले आणि हे रेडिएशन मग हेही चिमण्यांची संख्या कमी करण्यास कारणीभूत आहेत का. म्हणजे आता आपल्यासारख्या घरी सिमेंटचे घरं जिथे म्हटलं तिथे तुम्ही नेस्टिंगची व्यवस्था केली, त्यांच्या पाण्याची व्यवस्था केली, लूज सॉईल पण ठेवली सँडबाथसाठी. हे सगळं असूनही त्यांनी आपलं घर का सोडावं. पण आणखी जसं रेडिएशन म्हटलं, हा खरंच याच्याही पेक्षा जास्त तीव्र घातक असा आहे का, आणखी काय काय आहे याच्यावर मात्र डिटेल संशोधन होणं गरजेचं आहे. आणि आता हे अगदी खरं आहे की आपल्या रोजचा घरचा जो मेंबर म्हणजे पूर्वी किंमत कळत नसे, पण ज्याची आपल्या व्यवहाराबरोबर त्याची चिवचिवाट सुरू राहायचा म्हणून कदाचित जाणीव झाली नसेल. पण जेव्हा त्या चिवचिवाट बंद झाला तेव्हा अरे असं होतं, म्हणजे कुठे गेल्या दिसत का नाही, तेव्हा असं होतं. पूर्वी दिसायचे ना, तेव्हा रोजच्याच दिसायचे, ते काही विशेष तर वाटत नव्हतं. म्हणजे नायगरा फॉल एकदा मोठा हिमखंड तोंडात अडकला आणि तो रात्री बंद झाला. त्याचा आवाज 1 किलोमीटर 2 किलोमीटरचा ऐकू येतो. तो जेव्हा फॉल काही क्षणासाठी बंद झाला, सगळे लोक झोपेतून उठले. काय झालं एकमेकाकडे, काय झालं. म्हणजे जनरली आवाजामुळे झोप मोड होते, आवाज बंद झाला म्हणून झोप मोडायचं तेवढं. असं चिमण्यांचं झालं. आपलं चिमण्यांचा चिवचिवाट बंद झाला, दिसणं बंद झालं आणि आपली झोप उडाली. नाही काही जे उपाय आहे ना ते सामान्यांना म्हणजे परवडणारे नाही, पटणारे नाही. आणि हे काय म्हणजे असं कुठं करतं. असं आता एकूण जागतिक लेवलवर जर चिमण्यांची संख्या कमी होत असेल तर एखादा एरिया जसं आपण ब्लॅक बग सँक्च्युरी म्हणतो,
मग त्याच्यासाठी ब्लॅक बग म्हणजे काळवीट. मग कुठे बस्टार्ड सँक्च्युरी आहे म्हणजे माळढोकची. अशी वेळ येईल का आपल्यावर की चिमण्यांसाठी आता कुठेतरी ग्राउंड ठेवावं. आणि आता जर बोललो आपण तर लोक आपल्याला मूर्खात काढतील आणि कोणी ऐकणार नाही. जिथे वाढलेली झाडं विकासाच्या नावावर तोडल्या जातात, तिचा चिल्लर विषय चिमण्यासारखा लोकांच्या दृष्टीने चिल्लर, त्यावर कोण लक्ष देईल. कदाचित काळ असा मागेल, चिमणी पाहिजे ना तुम्हाला, चिमणी पार करा, म्हणजे कुठे जागा ठेवावं लागतील. आता आपण आपल्या बोलण्याला कोणीही सिरियसली घेणार नाही. तुम्ही आता विकासावर हे पाहता ना, केवढी मोठमोठी वाढलेली झाडं आणि ज्यावर अनेक पक्ष्यांची घरटी असतात, जे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची, पाणी मेंटेन करते, एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने, टेम्परेचर दृष्टीने महत्त्वाची, पण विकासाच्या नावावर तोडल्या जातात. मग तिथे एवढी मोठमोठं जर असं विनाश होतो आहे, तिथे आपल्या चिमण्याचा विषय सध्या तरी ऐकेल अशा मनस्थितीत जग आहे असं वाटत नाही.